राज्यात पारा 44 अंशाच्या पार. पुढील 3 दिवस महत्त्वाचे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील 4 शहरं. उष्णतेने नागरिक हैराण. राज्यातील उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. अकोल्याचा पारा 44 अंशाच्या पार गेला आहे. अकोला राज्य आणि देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी शहर बनलं आहे. त्यामुळे उन्हाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. उन्हापासून वाचवण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व विभागांची तातडीनं बैठक घेतली. वाढत्या उन्हाचा आणि उष्माघाताचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ORS आणि औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सलग 5व्या दिवशी परभणी जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून तापमानाने पुन्हा एकदा 40चा टप्पा ओलांडला आहे. आज जिल्ह्याचे कमाल तापमान 41.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी दिसून येत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला विशेष त्रास सहन करावा लागतो आहे. सलग 5व्या दिवशी परभणीचे तापमान 40ची पार गेले आहे. आज तापमान 41.4 अंशावर आहे. जिल्ह्यातील उष्णतेची लाट कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.